मी पैशांच्या बाबतीमध्ये बऱ्याच लोकांना नकार देतो. कारण माझं असं म्हणणं आहे, की मी मी समजा आज ₹5 घेतो ना, तर उद्या मला तुम्ही 5.25 द्या, 5.5 द्या, 5 द्या, प्रॉब्लेम नसतो. पण तुम्ही म्हणाल, की 2च आहेत, 1च आहे म्हणून, तर मग मी त्यांना नाही म्हणून सांगतो. आपलं एक ठरलंय. हां, कधीतरी आपल्याला कळतं, की यार ह्यांचा खूपच मेजर प्रॉब्लेम आहे. त्यावेळेला तुम्ही सांगाल त्या पैशांमध्ये, तुम्ही सांगाल त्या ठिकाणी राहून, तुम्ही सांगाल तसा प्रवास करून मी ते काम करतो. पण आपल्याला कळतं, की बजेट आहे बॉस, फक्त हे लोकं आपल्याला देत नाहीयेत. असं मला जेव्हा वाटतं, तेव्हा मी त्यांना नाही म्हणून सांगतो. म्हणजे आपल्याला देत नाही म्हणजे तुला एकट्याला देत नाहीत? कोणालाही असेल, म्हणजे मला नाही, नाही. असं कधी-कधी काय होतं हां, इन जनरल हां. की एखादा कलाकार कमी पैशात काम करेल असं कुठेतरी एक वाटतं त्यांना. हां, बरोबर. असे वाटणारे लोक खूप आहेत. खूप आहेत किंवा असंही वाटतं बऱ्याचदा, की याने मागे एवढ्या पैशांमध्ये काम केलं होतं, आत्ताही तो त्याच पैशांमध्ये काम करेल. हां, बरोबर ना? हां. जिथे त्यांनी स्वतःच्या फिया वाढवलेल्या असतात, पण 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 त्यांना असं वाटतं, की "अरे हां, यार, अरे याने तर तेव्हा आपल्याकडे ₹10 काम केलं होतं यार, आता मग काय 11 द्या बस झालं." हां. मग मला मला असं वाटतं, की ते थोडंसं चुकीचं आहे. मला मला असं वाटतं, की तुम्ही बाकीच्यांना किती देता याच्याशी मला घेणं-देणंच नाहीये. हां. मी अगदी स्पष्ट सांगतो. मला कळतं, की बघा हे सगळं व्यवस्थित आहे. हे माझे ₹5 आहेत, हे तुम्हाला परवडण्यासारखे आहेत. ते जर तुम्हाला परवडत नसतील, तर ते होणार नाही. कारण मी माझा एक्स्ट्राचा वेळ त्याच्यावरती इन्व्हेस्ट करतो. तुम्ही मला पर डेचे पैसे देताय. त्या दिवशी येऊन काम करण्याचे. त्याच्या आधी काम करण्याचे पैसे कोण देतं का मला? नाही देत. नाही. हां, बरोबर आहे. हां, प्रमोशन्सला तुम्ही लोकं आम्हाला जेवढे दिवस बोलवता, तेवढे दिवस मी तिकडे जातो. हां, बरोबर आहे. त्याचे पैसे तुम्ही मला देता का? नाही देत. हां, ते मी प्रेमापोटी करतो ह्या सगळ्या गोष्टी. माझ्या कामावरच्या प्रामाणिकपणामुळे मी ते करतो. हां. बरोबर ना? बरोबर. मग तुम्हाला जर ती एवढीच किंमत सुद्धा जर परवडत नसेल, तर आधीचे आणि नंतरचे एफर्ट्स मी तुमच्यावर घेऊ का? करेक्ट. आणि हां, दुसरी महत्त्वाची गोष्ट, जर समजा तुम्ही मला सांगितलंत, उद्या तुम्ही सिनेमा करतात. तुम्ही सांगितलंत, "प्रणव, माझ्यासाठी करायचा हा सिनेमा." मला माहिती आहे तुम्ही प्रामाणिकपणे इतकी वर्ष काम करत आहात. तुम्ही एक खूप आधीपासनं जेन्युइनली काम करतात. तर मग मी तुमच्या प्रामाणिकपणाला मला माहिती असतं, की हा माणूस प्रामाणिकपणे आहे. मी त्याला सन्मान देतो. तुम्ही म्हणाल त्या पैशामध्ये तुम्ही फुकट म्हणालात, मी फुकट काम करीन. मी असे पण काही गोष्टी आहेत, की मला कळलं, की अरे ह्याचा खूपच प्रॉब्लेम आहे म्हणून. तर मी त्याला ₹50,000-50,000 दिलेत. हो. हां, की हां, ठेव, तू नंतर बघू. पण सिनेमा चांगला आहे, करून घे. होऊन जाऊ देत. माझे पैसे म्हणजे मी अनेक किस्से आहेत माझ्याकडे पैशांचे. सांग ना. म्हणजे मी अ, अ, एक एक माझे एकाने माझे पैसे देतच नव्हते ते आणि त्याने फक्त मी म्हटलं, "अरे माझे पैसे यार मला हवे आहेत यार." तर त्याने मला एकच वाक्य तो बोलता-बोलता म्हणाला, की "अरे देतील, देतील. त्यांचं अ, त्यांचा ना पगार झाला की ते देतील म्हणे तुला." असं तर मला असं पटकन ते एक वाक्य एवढं हे झालं, की यार पगार झाल्यावरती नको. तो महिन्याचा असतो ना. हां, त्याच्यात सगळं ठरलेलं असतं सर. करेक्ट. सेटअप. हां, की एवढे हां, पैसे ह्याच्यासाठी, तेवढे पैसे घरासाठी, तेवढे पैसे अमक्यासाठी, तमक्यासाठी, बरोबर की नाही? हां. आपल्यासाठी काहीतरी येईल त्याच्यासाठी. त्याच्यातनं नको. मग मी त्याला बोललो, "नाही, नाही, नाही, तसं नको. जेव्हा येतील तेव्हा दे. काही प्रॉब्लेम नाही." असं किंवा म्हणजे देतच नाहीयेत, किती वेळा मागतोय आपण. आहेत पैसे पण देत नाहीयेत. आहेत पैसे. आपल्याला माहिती आहे याच्याकडे पैसे आहेत. आत्ता खिशात पैसे आहेत तरी तो माणूस म्हणतो, "अरे हां, थांब रे देतो. आता जरा प्रॉब्लेम आहे म्हणून." मग वसूल करायची पद्धत? काही नाही. काय वसूल काय करायचे अशा लोकांकडनं पैसे? कधीतरी आपल्याकडे येतील ना फिरून कामासाठी. असे किती बुडाले असतील? खूप बुडाले आहेत सर. पण मला असं वाटतं, की हा धंद्याचा भाग आहे आणि हा हा माझ्या स्वभावाचा भाग आहे. हां, म माझा व्यवसाय करण्याची माझ्या पद्धतीचा भाग आहे. बरोबर की नाही? बरोबर. बरेच हां, लोकं आहेत, की जे बोकांडी बसतात, पैसे काढून घेतात. हां.
किंवा ते बरोबर. पण ते सोशल मीडियावर पण व्यक्त होतात, की माझे पैसे हां. बुडवलेत. मी कधीच नाही होत. ते काय असतं ना सर, 2 गोष्टी असतात. एक तर माणसाकडे खरंच पैसे नाहीयेत. माझ्याकडे आहेत, आत्ता. हां, मी इथून घरी जाऊ शकतो. हां. महिनाभराचं माझं सगळं व्यवस्थित होऊ शकतं. माझ्या आई-बाबांची मी काळजी घेऊ शकतो. मुलीची फी भरू शकतो. बायकोला सुद्धा काय हवं नको ते मी देऊ शकतो. बरोबर आहे. हां. माझ्याकडे पैसे आहेत. पण तुमच्याकडे आता पैसेच नाही आहेत सर. मराठी इंडस्ट्रीमध्ये असे खूप निर्माते आहेत, की जे बिचारे सुरू करतात त्यांना बजेटच माहिती नसतो. करेक्ट. मी असा सिनेमा बघितलाय सर, की ज्याच्यामध्ये एका माणसाने सिनेमा सुरू केला आणि त्या माणसाला सर बजेटच माहिती नाहीये. त्याला फक्त विचारलं, "तुझ्याकडे किती पैसे आहेत?" तो सांगतो, हां, "आता ₹15,00,000 आहेत. हां. ये घेऊन." अजून लागणार आहेत. मग त्याला 4 दिवसांनी सांगतात, "आता संपले." आता आता किती पैसे? मग तो म्हणतो, की "अजून आपल्याला एक ₹20,00,000 लागतील." हां. माणूस, "हां, ठीक आहे, ठीक आहे. मी आणतो. तू कुठून तरी जमा करून घेऊन येतो." मग परत एक 8 दिवसांनी त्याला सांगतात, "आता संपले." तो म्हणतो, असं करत, करत, करत त्याला असं त्याला वाईट परिस्थिती सर. मी बघितलेत अशी लोकं. मी मधल्या काळात मी तुम्हाला खरं सांगतो, मी आत्ता सिनेमे कमी केले. याचं कारण सांगतो मी तुम्हाला. काही सिनेमे ना इतके भयानक असतात आणि स्क्रिप्टिंग लेव्हललाच आणि आपल्याला कळत असतं, की हा भीषण आहे. हां, पण त्यांनी कुठून तरी निर्माता पकडून आणलेला असतो हां. आणि त्याला त्याला माहीत नसतं, की ह्या सिनेमाचं काय होणार आहे आणि तरी पण तो सिनेमा करतो आणि त्याला असं वाटतं, की हा भारी होणार आहे पिक्चर. हा सैराटपेक्षा जास्त व्यवसाय करणार आहे. हे एक आपल्याकडे वाक्य आहे, हे बॉटम वाक्य आहे. लाईन. येस. आता 10 वर्ष पॅरामीटर. अरे 10 वर्ष झाली सैराटला. म्हणजे हां, 10 वर्षात असे किती बनले सैराट? हां. हां, पण तरी पॅरामीटर तेच आहे ना. हां, सैराटपेक्षा जास्त करणार बिझनेस हा. हां, हा सैराटपेक्षा भारी पिक्चर बनणार म्हणून. हां. तो आणतो आणि लावतो सर पैसे आणि आपण एखाद्याच्या प्रेमाखातर किंवा "अरे कर, कर" किंवा आपल्याला पैसे हवे आहेत म्हणून आपण सिनेमा करतो सर तो. हां. मला ना मी आत्ता हल्ली खूप कमी केले म्हणजे मी करतच नाही असे सिनेमे. त्याचं कारण सांगतो सर, काय होतं ना, मला असं वाटतं की त्याने इतक्या भाबड्या आशेनं आणि त्याला फसवून कोणीतरी सिनेमा सुरू केलाय आणि आपल्याला माहिती आहे की याला फसवलंय आणि तरीसुद्धा आपण पैसे कसे घ्यायचे सर त्याचे? अरे पण तुझ्यासारखे कमी असतील कलाकार. असू देत ना, पण हां, मी माझ्यासारखा आहे ना. म्हणून हां. तर मी म्हणतो माझं कॉम्पिटिशन नाहीये कोणाबरोबर. माझी स्पर्धा माझ्याबरोबरच आहे. माझा प्रामाणिकपणा कुठेतरी कॅल्क्युलेट होत असेल. म्हणून मला हिरो म्हणून काम मिळालं असेल ना सर. करेक्ट. एक किंवा एकानंतर दुसरं, दुसऱ्यानंतर तिसरं, तिसऱ्यानंतर चौथं मला का मिळतंय? हां. हा माझा प्रामाणिकपणा कुठेतरी कॅल्क्युलेट होत असेल ना. येस. बरोबर आहे. आणि त्यातून मला देव सांगत असेल ना, "चल मित्रा तू खूप केलंस. आता हे तुला जरा थोडं तू कर. तुझ्यासाठी मी हे तुझ्या आवडीचं करतो म्हणून." बरोबर ना? हां. म्हणून मी आता ते बंद केले सर. मला असं वाटतं, की ते पैसे फळणार कसे आपल्याला? आपण त्या पैशांनी जेवणार, तर आपल्याला कुठेतरी जाऊन औषध घ्यावं लागेल ना सगळं. पण मला सांग, की आता आपण जे म्हणतो ना, वर्षभरामध्ये मराठीमध्ये आता 2025ला 110 चित्रपट रिलीज झाले. बरोबर. रिलीज न झालेले आणखीन 30, 35, 40 असतील. म्हणजे संख्या आरामात. एकूण 150 पॅन गेली. हो, आता आपण सतत बातम्या येतात. गुढीपाडव्याच्या निमित्ताने 2 सिनेमे हो. लॉन्च झाले. अजून कधी होणार? पण आता एक मे येतोच आहे. मग ही जी संख्या वाढली त्याला हे असं गोष्टी कारणीभूत आहे? हो सर. काय होतं ना सर, अज्ञान सगळ्यात जास्त कारणीभूत आहे ना सर. मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका, चित्रपट, नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मज्जा मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला.